नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्या बहिणींना आता सरकारने ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणजेच की आता ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेल्या वेबसाईटवर एरर येत आहे असल्यामुळे उघड झालं आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी ज्या महिला लाभार्थी सातत्याने लाभ मिळवत होत्या, शासनानं ई-केवायसी करणं जाहीर केलं आहे. म्हणजेच की आता जी साईट सांगितली आहे त्यांची लिंक दिली, मात्र आपण बघणार आहोत की ते अद्यापही साईटवर ई-केवायसी होत नाही आहे. आपण आता लाडकी बहीण जी काही महाराष्ट्र म्हणजेच की लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट इन ही जी साईट आहे ही मी उघडलेली होती. परंतु पोर्टलवर गेल्यानंतर ई-केवायसीसाठी क्लिक केल्यानंतर तिथे आधार कार्ड टाकायचं आहे. भगिनींनी आपला आधार कार्ड टाकल्यानंतर आधार नंबर जो टाकतोय आपण बघणार आहोत की आधार कार्ड टाकल्यानंतर तिथे संकेतांक क्रमांक येत आहे. म्हणजेच की क्रमांक टाकल्यानंतर पुढे सहमत यासाठी प्रमाणीकरण केल्यानंतर OTP पाठवल्यानंतर जे काही त्यांच्या पुढे जात नाही ते एरर असल्यामुळे महिलांना OTP अद्यापही करणं ई-केवायसी करणं अद्यापही जमत नाहीये. एरर यापूर्वी वेबसाईटवर आहे. त्यामुळे आता कुठेतरी ई-केवायसी करण्यासाठी या महिलांना अडचणी येत आहे. त्यामुळे एरर हे काढण्यासाठी मागणी आता केलेली आहे. परंतु आता महिलांना काळजी करण्याची गरज नाही, कारण की 2 महिने आता ई-केवायसीसाठी बाकी आहे. तर तुम्ही 2 महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही हे ई-केवायसी करू शकतात. धन्यवाद.